तुम्ही सपोज एक चॅप्टर कव्हर केला आणि त्या चॅप्टरचे तुम्ही पी-वाय-क्यू वाचले. पी-वाय-क्यू वाचताना आपल्याला बऱ्याचदा एखादा प्रश्न असा अडकतो आणि अडकल्यानंतर त्या प्रश्नांच्या मागे आपण हात धुवून लागतो. बाकीच्या प्रश्नांचा आपण खूप जास्त विचार करत नाही, पण जे क्वेश्चन आपल्याला आले नाहीत, बरं ते किती क्वेश्चन असतात? ते हार्डली 2 किंवा 3 क्वेश्चन असे असतील. आता ज्याचा अभ्यास चांगला झालेला आहे, त्याला 2 किंवा 3च क्वेश्चन्स अवघड वाटतील. पण ज्याचा अभ्यास झालाच नाही, त्याला अख्खा पी-वाय-क्यूच अवघड वाटतात. तर ते एक लक्षात ठेवा. जर तुमचा अभ्यास झालेला नसेल आणि तुम्ही पी-वाय-क्यूला हात लावताय, तर असं करू नका. आधी पहिले चांगलं वाचून घ्या. आणि जर तुमचा अभ्यास झालाय चांगल्या पद्धतीने, तुम्हाला असं वाटतंय की त्या चॅप्टरमधला बराचसा भाग मला येतोय, तर अशा वेळेस पी-वाय-क्यूमध्ये सपोज एखादा प्रश्न मला अवघड वाटला, तर त्या प्रश्नाचा जास्त विचार न करता लगेच पुढचे प्रश्न सोडवा. कारण सगळेच पी-वाय-क्यू हे अवघड नसतात. काही-काही पी-वाय-क्यू हे रिपीटेड असतात आणि खरं तर एम-पी-एस-सीचा अभ्यास करताना पी-वाय-क्यू बेस अभ्यास करणं सगळ्यात बेस्ट असतो. फक्त तो करायचा कसा हे तुम्हाला मी हळू सांगेन. तर लक्षात ठेवा, इट्स व्हेरी इम्पोर्टंट आणि हा एक महत्त्वाचा सल्ला तुम्हाला मी देतोय, की अडकून पडू नका पी-वाय-क्यूमध्ये. 2 किंवा 3 पी-वाय-क्यू जर येत नसतील, तर सोडून द्या. जे आलेले पी-वाय-क्यू आहेत, ती आपली संपत्ती असं समजा आणि अभ्यास चालू ठेवा. धन्यवाद. आपलाच के-जी.